तर भोंदूबाबा अशोक खरात याचा सीए ललित पोफळे आणि प्रकाश पोफळे यांच्या कार्यालय आणि निवासस्थानावरती ईडीनं गेल्या 2 दिवसांपासून छापेमारी सुरू केली आहे। पुण्यामधील मुकुंदनगर येथील सुजय गार्डन बिल्डिंगचा बिल्डिंगचा 8व्या मजल्यावरती ललित पोफळे आणि प्रकाश पोफळे यांचा फ्लॅट आहे। पहाटे 6 वाजल्यापासून प्रकाश पोफळे आणि ललित पोफळे यांच्या फ्लॅटमध्ये ईडीचं पथक दाखल झालंय। त्यांच्यासोबत सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस देखील आहेत। गेल्या 8 तासांपासून ईडीकडून झडाझडती सुरू आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी। राज्यातील बहुचर्चित कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात याच्या संबंधातले जे सीए आहेत प्रकाश पोफळे आणि ललित पोफळे यांच्या घरावर ईडीचा छापा चालू आहे। सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी ईडीची तपासणी सुरू आहे। त्यांच्याकडून कॅप्टन अशोक खरात यांच्या संदर्भातील स्थावर आणि जंगम मालमत्तेचे जे कागदपत्र आहेत ती कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत। आपण आत्ता NDTV मराठी एक्सक्लुझिव्ह आपण पोफळे यांच्या घराच्या बाहेर आहोत। आतमध्ये सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस प्रशासनाचे पोलीस अधिकारी आहेत आणि ईडीचं पथक अजूनही या ठिकाणी छापा मारत आहे। या ठिकाणी कॅप्टन अशोक खरात यांच्या मदतीने सीए प्रकाश पोफळे आणि ललित पोफळे यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या आजूबाजूला जमिनी घेतलेल्या आहेत। दिल्ली, मुंबई, नोएडा, महाराष्ट्रातील नाशिक, शिर्डी तसेच पुण्यामध्ये देखील अनेक ठिकाणी स्थावर आणि जंगम मालमत्ता घेतली असण्याचा संशय ईडीला आहे। त्यामुळे ईडीने सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी छापेमारी सुरू आहे। एकूणच कॅप्टन अशोक खरातच्या माध्यमातून ज्या लोकांनी त्यांचा काळा पैसा पांढरा केला या संदर्भातली माहिती ही संपूर्ण माहिती सीए ललित पोफळे आणि प्रकाश पोफळे यांच्याकडे आहे असा संशय ईडीला आहे। त्यामुळे नाशिकवरून या ठिकाणी ईडीचं पथक पहाटे आलं आणि 6 वाजल्यापासून आत्तापर्यंत या ठिकाणी ईडीची जी झाडाझडती आहे ती सुरू आहे। पोफळे कुटुंबियांनी बोलण्यास नकार दिलेला आहे। या ठिकाणी एक सीआरपीएफच्या मॅडम होत्या, त्यांना आपण विचारणा केली असता आतमध्ये त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी आलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। परंतु अजूनही ईडीचा छापा या ठिकाणी सुरू असल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामन निकेतन मानेसह यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे।